आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण सायकल फाउंडेशनची पंढरपूर सायकल वारी, पर्यावरण संवर्धनाचा संदेश। आषाढी एकादशी निमित्त बागलाण सायकल फाउंडेशनच्या वतीने 9 ते 11 जुलै या कालावधीत सटाणा ते पंढरपूर पर्यावरणपूरक सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे। या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी दिली। या वर्षीच्या सायकल वारीत एकूण 51 सायकलपटू सहभागी होणार आहेत। सुमारे 410 किलोमीटरचा प्रवास 3 दिवसात पूर्ण केला जाणार आहे। विठ्ठल नामाचा गजर करत ही वारी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। फाउंडेशनच्या उपक्रमातून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, प्लास्टिकला नकार, स्वच्छ वारी, हरित वारी यासारख्या संदेशांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे। तसेच सायकलिंगद्वारे आरोग्य सुधारते, प्रदूषण कमी होते आणि इंधनाची बचत होते हा संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे। बागलाण सायकल फाउंडेशनने यापूर्वीही विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रम यशस्वीपणे राबविले असून या सायकल वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा आणखी एक आदर्श उपक्रम हाती घेतलाय। फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य या वारीच्या नियोजनासाठी सज्ज झाले असून पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। 3 दिवस असा राहणार सायकल वारीचा प्रवास। 9 जुलै सटाणा, चांदवड, लासलगाव, देवगाव, कोपरगाव, शिर्डी, बाभळेश्वर सुमारे 140 किलोमीटर। 10 जुलै बाभळेश्वर, अहिल्यानगर, मिरजगाव, पाटेगाव सुमारे 145 किलोमीटर। 11 जुलै पाटेगाव, करमाळा, कुडुवाडी, पंढरपूर सुमारे 125 किलोमीटर। एकूण 3 दिवसात 410 किलोमीटरचे अंतर पार करून सायकलपटू पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत। बागलाण सायकल फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात सायकल वारी करून धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट देत असतात। सायकल वारीत अनोखा संदेश या निमित्ताने देऊन यशवंत नगरीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाने गाजवत आहेत। याचा आम्हा सर्व बागलाणकरांना अभिमान आहे, असे मत फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी व्यक्त केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागुल।